रश्मी शुक्लांना तात्काळ घरी पाठवलं पाहिजे. रश्मी शुक्लांबद्दलच्या त्या निर्णयावर बोलताना नाना पटोले काय म्हणाले? रश्मी शुक्ला यांच्यावर काँग्रेस रश्मी शुक्ला यांच्यावर काँग्रेसने उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली. काय सांगायला? बघा, राज्याचं सरकार निवडणूक आयोगाचंही ऐकत नाही आणि सरकारने एक डीजी खुर्चीवर बसवला आणि एक डीजी वेटिंगवर बसवला. पोलीस विभागामध्ये अजूनही असंतोष आहे. महाराष्ट्रामध्ये निवडणुका पारदर्शक होणार नाही असं चित्र आहे आणि म्हणून तातडीनं दखल त्या ठिकाणी घेतली पाहिजे आणि रिटायर झालेल्या रश्मी शुक्लांना तातडीनं वेटिंगमधून बाहेर काढून त्यांना घरी पाठवलं पाहिजे. ही याचिकेतली भूमिका. रामटेकमध्ये जी घटना घडली, जे सुनील केदार बंडखोर उमेदवाराच्या प्रचाराला गेले, त्या सुनील केदारांवर कारवाईची मागणी, अद्यापर्यंत कारवाई झालेली नाही. माहिती घेतली.